खूप दिवसानंतर व्हिडिओ करतोय. ॲक्च्युली 3-4 ट्रिप्स केल्या बट व्हिडिओ आली नाही आपली अनफॉर्च्युनेटली. कारण 2025 हे वर्ष खूप टफ होतं आमच्यासाठी सगळ्यांसाठी, डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी आणि नवीन वर्षला वेलकम करण्यासाठी एक छोटासा विंटर ट्रेक स्पेशली इकडे याच्यासाठी आलो आहे की मला सनसेट चेस करायला खूप आवडतं. आणि माझ्या पाठीमागे बघा खूप सुंदर असा सनसेट होतो आहे. हा व्हिडिओ आपण स्टार्टपासून स्टार्ट करू आणि ही जर्नी एन्जॉय करा. त्यानंतर आपण बघणार आहे हा सुंदर असा सनसेट. लेट्स गो. सो 9:30 वाजले आणि पॅकिंग चालू आहे. यावेळेस सामान थोडं जास्त आहे कारण 6 लोक आहेत आम्ही आणि चालली पॅकिंग. तर हा पत्याबंदा आला आहे नागपूरवरून, एक आला आहे पुण्यावरून, एक आला आहे संभाजीनगरवरून, एक आला आहे नेवासावरून आणि आम्ही दोघं शिर्डीचे. बसलं का सीट न काढता? सामान बाकी आहे ते स्प्रे ना आपले स्टोचे. सीट जर काढलं तर स्पेस अजून मोठा होतो बट सीट काढलं नाही आम्ही. लेट सी पूर्ण बसतं की नाही सामान कॅम्पिंगचं. खूप मोठा पसारा झाला आहे आपल्याकडे आहे ना. ओके, सो पॅकिंग झाल्यानंतर आपण निघूया आणि आपला टार्गेट आहे लोकेशनला जायचा 2 वाजेपर्यंत. ओके, ऑल सेट आणि सगळे रेडी झाले. बॉईज रेडी? ओके, सो मेन टास्क होता सामानाचा. एकदम खचाखच भरलेला आहे. म्हणायला एक रात्रच चाललो आहे बट 2 शेफ चालले आपल्यासोबत. तर त्यांनी काहीतरी प्रोग्राम केला आहे. स्टार्टर, त्यानंतर स्पेशल डिनर आणि मग सकाळी ब्रेकफास्ट पण. सो तुम्हाला प्लॅन ऑफ ॲक्शन सांगतो इझीमध्ये. लोकेशन एकदम इपिक आहे. गाडी जाते डायरेक्ट लोकेशनवर, माउंटेनवर आहे आणि तिथून एकदम सुंदर असा व्हॅलीचा व्ह्यू आहे. आणि एक्सपेक्टेशन अशी आहे की विंटर चालला आहे आणि पूर्ण विंटर लाईन आपल्याला दिसेल किंवा एक सुंदर असा सनसेट दिसेल. रस्ता ऑफ रोड आहे अर्धा आणि सुंदर सुंदर नजारे. लेक साईडने एक रस्ता जातो, त्याच्यानंतर टुंग त्याच्यानंतर ऑफ रोड जाऊन आपल्याला त्या लोकेशनला पोहोचायचं का. चलो बाय. यस. बसा रे पटकन. 97 तुम्ही गोंधळ घाला ना मग. आता काय ही गाडी तर पाय कशी भरली बेकार. अरे भाई खतरनाक. भाई आमचा कझन लोकांचा विषय वेगळा आहे. एकदा मी ऋषिकेशला गेलो होतो, कशी भरली होती गाडी. टेकली होती डायरेक्ट खाली सामान. हा सीट पुढे घे रे यांना. सीट पुढे येतो. ओके चलो लेट्स गो. ओके, सो आळे फाट्याला आपण आलो आहे. आता 2-2.5 तास झाले आपल्याला निघून आणि आता इथनं माळशेज घाटाकडे आपल्याला जायचं आहे. आणि सुंदर रोड चालू होणार आहे व्हॅलीवाला. मिसळ वगैरे खाल्ले, आम्ही ब्रेकफास्ट केला आणि आता निघूया. 1 वाजला आहे तर किमान 2-2.5 तासात आपण पोहोचून जाऊ. ऑफ रोडिंग रोड आहे. सो लेट्स सी, मजा येईल.
फिश घ्यायची बाकी होती. म्हटलं तिकडे एक धरण आहे तिथे घेऊ, बट भेटते नाही भेटत. सो आळे फाट्याला तिथे एक फ्रेश फिश मार्केट आहे, तिथून फिश घेतली, मटन पण घेतलं आहे. माळशेज घाटच्या स्टार्टिंग पॉईंटला आपण आलो आहे आणि आदराई जंगल ट्रेक जिथून चालू होतो त्या साईडला धरणाचा एक रोड आहे, तो आपल्याला आता टर्न घ्यायचा आहे आणि तिथून आपला ऑफ रोडिंग चालू होईल. बाकी पावसाळा संपून बस 3-1 महिने झाले आणि दृश्य असं चेंज झालं या घाटाचं. नको येऊ क्या नाही गाडी. तर आपण जेव्हा काळू वॉटरफॉलला गेलो होतो तेव्हा आणि आता किती फरक आहे. म्हणजे हाच रोड एक स्वर्ग होतो डायरेक्ट पावसाळ्यात, आणि आता पण थोडीशी हिरवळ आहे. आणि ते बघ डॅम. बाकी आपल्या सह्याद्रीमध्ये जेवढे व्ह्यू पॉईंट्स आहे किंवा जेवढे पण नजारे बघायला भेटतात आपल्याला, मला नाही वाटत दुसरी कुठे बघायला भेटतात. विंटरमध्ये या किंवा समरमध्ये या किंवा पावसाळ्यात या, सह्याद्री इज बेस्ट कधी पण आहे. आणि तो डॅमचा व्ह्यू एक नंबर. उद्या तर आहे म्हणा. हे बघ काय काय आहे तिथं. खिरेश्वर, हरिश्चंद्रगड, काळू धबधबा आणि आडराई जंगल. काळू माझ्या मते जो काळूचा रस्ता सांगितला ना त्यांनी, तो वरून जो व्ह्यू पॉइंट आहे का काळूचा तो आहे. तर मी काय म्हणतो नेटवर्क किती लांब आहे आता 5G? आता चाललं जाईल नेटवर्क थोड्या वेळात. माझा गेला बघून आणि भाई इथनं आपली ऑफ रोडिंग चालू झाली आहे. ऑलमोस्ट ऑफ रोड सारखाच रस्ता आलेला आहे. लुक ॲट दिस. आणि इकडे हा डॅम सुंदर असा. ऑफ रोडिंग चालू. तर मित्रांनो तुम्ही रेडी का ऑफ रोडिंग करायला? एकदम. तर विषय असा आहे, तुम्हाला सांगतो की ज्या रोडने आपण जाणार आहे तो म्हणजे असा काही रोड वगैरे नाही आहे, बरोबर. अरे आपल्यासारख्या ॲडव्हेंचर लोकांनी तो रोड काढलेला आहे शोधून. आणि आतापर्यंत तिथं जी गाडी गेलेली आहे ती 4x4 होती. आपली 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 तर भाई हत्ती जाईलच, बट तरी आपल्याला काय करायची आहे? मस्ती करायची. मस्ती तर करणार आहे आपण, बट म्हणजे सेफली आम्ही सगळा अभ्यास करून आलो आहे, त्यात काही विषय नाही. आणि रोड बघूनच पुढे जाणार. चांगला असेल तर, रिस्की वाटली तर रिटर्न, काय प्रॉब्लेम. आणि भाई हा व्ह्यू तर एक नंबर आहे. जो टर्न आहे इथून आपली खरी ऑफ रोडिंग चालू होणार आहे, तो बघतो रोड कसा आहे. सायकल कोणाची पडली बघा, जाऊन उचलतो का? कोणतरी गेलं वाटतं सोडून. आपल्याला म्हणते काय ते भाई. ओके पास. ठीक आहे. आता मॅप लाव रे तू. बघा मला मॅप लावतो, कारण रस्ता नाही आहे प्रॉपर रस्ता नाही आहे. आणि आपल्याला आता गाडी डायरेक्ट न्यायची डोंगरावर. दिसतं घ्या का डोंगर? राईट मार. तू लावला का मॅप? राईट मार. तू लावला ना? हळू फक्त गट्टी बिट्टे फोन नका. कारण स्कॉर्पिओ घेतल्यानंतर पहिल्यांदा आपण अशा प्रॉपर ऑफ रोडिंगला चाललोय. प्रॉपर वाल्या भंडारदऱ्याला तर गेलो होतो, पण ती प्रॉपर नव्हती, एकदम तगडी. बरोबर आहे का? चलतो खरी. आला ना? अपडेट झाला. काय विषय होतो? GPS
अपडेट नाही होत प्रॉपर, म्हणून ते डायरेक्ट तो डॉट इकडे तिकडे गेला का असं वाटतं रस्ता चुकलोय. बट दादा एकदम प्रॉपर इन्स्ट्रक्शन देतोय आणि इन्स्ट्रक्शन देत देत आम्ही आलो आता प्रॉपर जंगलात. आणि शिवम जेव्हा पावसाळ्यात येशील तेव्हा तो भारी दिसेलच, पण याची एक वेगळी मजा आहे. हा जो गवतांना कलर आलाय का येलो सीन आणि त्याच्यात जी आपली ब्लॅक स्कॉर्पिओ दिसते भाई कमाल. हा ना भारी वाटतंय भारी. कसं आहे शिवम? भारी रे जबरदस्त. आता अजून रोड भारी येणार आहे बघ रे. बघा तुला काटे ह्या रोड साठी घ्यायला लावलं. आता मे बी गाडीला आपल्या थोड्याशा क्रॅश पासून वाचवण्यासाठी 2 जणांना लटकावं लागेल. थांब ब्रेक मार ब्रेक मार. काड्या आहे इथं, थांब. जास्त मोठं नाही इथं बकऱ्या आहे म्हणजे बिबट्या नाही. जय बा बिबट्याची ऐकून कोणाकोणीच फाटली होती मला. नाही का तू? नाही ना. तू आणलाय म्हणजे ना. बॉम्ब घेतले का सुतळी बॉम्ब? बॉम्ब कोणी आणले? त्याची फाटली होती. मी नाही आणली, मी आणणार होतो, तुम्ही नाही बोलले. मग लागतच नाही. हे काय शिवमने डोक्यावाली बात केली ना. इथं बकऱ्या एकदम फ्रीली फिरू राहिल्या. आता जो 20% पॅच आहे का तो सगळ्यात एक नंबर आहे. त्या स्पॉटला जायला तो एकच रस्ता आहे, पण डेंजर आहे का? हा म्हणजे खतरनाक मजा येणार पाहिजे. समोर रस्ताच नाही भाऊ. म्हणून तो म्हणतो तुला स्पॉट एक नंबर आहे. कडक करा भाई कडक. खरं आहे ना. सकाळी तुला मजा सकाळी सोड, आता तुला जेव्हा सनसेट दिसेल ना भाई, इथं बघ लेअर दिसतील डायरेक्ट. आता पण तुला त्या डोंगराचे लेअर दिसतायत का? आणि आता स्पेशली विंटर मध्ये जी विंटर लाईन टाईप दिसतं का पुरा लेअर येईल. आय होप सो आपल्याला वन ऑफ द बेस्ट सनसेट बघायला भेटेल. आपण ना कॅम्प लावू सगळं लावू आता आणि बसून जसं आपण सगळीकडे हा ना, मग तेच ना. कॅम्प लावून आपल्याला सीट करायचं प्रॉपर आणि हायटी पण टाइमलेस लावून टाकणार हायटी टाइमलेसला आहे का त्याचा मोबाईल द्या, पॉवर बँक लावून तिकडे लावून द्या पुरा टाइमलेस, म्हणजे पुरा कॅम्प येईल असा. थांब 1 मिनिट. थंडी इकडं. सो गाडी पार्क झाली आपली 1 नंबर आणि कॅम्प साईट आता आपण सेटअप करतोय. लेट्स गो. यांची मॅनेजमेंट चालली आहे कुठं काय करायचं. आणि इकडे सूर्यास्त होणार आहे, सनसेट, ज्याच्यासाठी आपण आलो आहे. आय होप आपल्याला खूप सुंदर असा सनसेट भेटेल. आणि बाकी इकडे व्हॅली पण 1 नंबर आहे. इकडे पॅराडाईज वॉटरफॉल आहे. त्यानंतर इकडून जर मागं गेलो नंतर जाऊया आपण तिकडे बघायला. त्याच्यानंतर काळू वॉटरफॉल तिकडे आणि आपली कॅम्प साईट. दोन टेंट लागलेत आपले आणि एक बाकी एक छोटासा आहे सिंगल टेंट. आणि हे लेयर्स बघा किती भारी. हा बस थोडा इकडे घे अजून. लागेल छोटा लागेल ना फिक्स करायचं. निघे त्याला. हा
कॅम्प साईट फायनली आमची रेडी झाली आहे आणि आता आपण पुढचं नियोजन आपल्या शेफकडूनच ऐकून घेऊ की काय आहे. आणि हायटीचा आता कार्यक्रम होईल. मस्त चहा, सनसेट आणि माझं दूध आहे तुमचं बघा. बरं आता याचा पुढचा प्रोग्राम काय दादा सांग. आता मस्तपैकी सूप तयार होणार आणि मॅगी तयार होणार. सूप कशाचं? मॅगी सूप मॅगीचं. ओके. काहीतरी युनिक तुम्हाला असं दिन मी नाही आवडलं ना, हां मला खाली फेकलं तरी चालेल, ए भो. माहिती का. बरं अजून अजून मॅगी ते तर झालं हायटी समजा चहा मॅगी सूप आणि रात्री डिनरला स्टार्टर नाही सांगतो रे अंदाजे काय राहील. नाही ते सरप्राईज आहे, सामान पाहून घे तनी तू अंदाज येऊन जाईल. भूक लागली काय? सुगंध हो हा चल मॅगी करायची, सूप प्यायचं. सूप सूप अरे सूप रे मॅगीचा सूप. घेऊन पहिले चला ना. अरे सूप पिऊ आणि मग सनसेट होईल तर चहा पिऊ मस्त. ए, पत्या सेजन सॉस घेतो. बॅटरी आणली त्याची सिरीज लावायची. कशाला काय लावायला? सिरीज लावायची. लाइटिंग लाइटिंग हा लाइटिंग. ही सिरीज काय सिरीज म्हणतात ते त्याला लाइटिंगला. इंजिनियर आहे जिओ. लाइटिंग लावायची बघा. हे बघ बॅटरी आणली बघ बॅटरी. टाकून देतो. बॅटरी हो जुगाड. का रे हो एकाच टेंटला काय? हे आपलं टेंट चांगलं कर रे. आम्ही दादा मी झोपणार आहे. गाड्या चालल्या खरं गाड्या चालल्या. आता ते केव्हाच झालं. हा इकडे माळशेज घाट तुझ्या कॅमेऱ्यात दिसले का ते गाडी? आणि 5:30 वाजलेत. 6, 6:15चा टायमिंग असतो सनसेट होण्याचा आणि सूर्य चाललाय खाली खाली. ऑरेंज आपला भगवा थोडा थोडासा रंग दिसतोय आणि आय होप थोड्या वेळात पूर्ण भगवा होऊन जाईल आणि सुंदर असा सनसेट भेटेल आपल्याला. यांचे फोटोज वगैरे चालले इथं. मेरा दिल कहीं दूर पहाड़ों में खो गया. मेरा दिल कहीं दूर पहाड़ों में खो गया. उससे मिले हुए मुझको तो अरसा हो गया. मेरा दिल कहीं दूर पहाड़ों में खो गया. मेरा दिल कहीं दूर पहाड़ों में खो गया. उससे मिले हुए मुझको तो अरसा हो गया. पत्या कशी थंडी आता वाढते का? ठीक आहे. एवढी नाही पण आहे ना. एवढी नाही पण आपलं याच्यापेक्षा थंडी आपल्याला लागते. इथे तर त्याच्यापेक्षा जास्त थंडी लागली पाहिजे. नाही इकडे हवा आहे पण एकदम खतरनाक. हवा आहे म्हणून थंडी लागत आहे ना. थंडी आहेच नाही. पण दादा काय रे थंडी राहायला पाहिजे तिकडे जास्त. ती ना हवेने थंडी पाहिजे ती पडपड. सांग ना मेनू मध्ये काय आहे दादा? सगळ्यात भारी ते चंपारण, चंपारण आणि अजून चिकन तंदूरी, चिकन ग्रेव्ही, मच्छी तंदूरी, सुरमई आहे आणि हे बागडा आहे. ओके. 7 वाजले आणि थोडी थोडी थंडी वाढायला सुरुवात झाली. आणि मेनू दादाने सांगितला आहे चंपारण स्पेशल आहे आज. त्यानंतर चिकन आणि फिशचे ग्रेव्हीवाले आणि तंदूरवाले आयटम. बाकी वाईब एक नंबर आहे. तर बॉनफायर लावलेलं आहे एक नंबर. हवा चालू आहे आणि आमची कॅम्प साईट एकदम भारी दिसते. योगेशने लाईटिंग लावलेली आहे स्पेशली जुगाडवरून. लुक ॲट दिस. एक नंबर. आता प्रतीकला आपण गाणं म्हणायला लावू थोड्या वेळात बिकॉज ही सिंगर.
लाल मास कसा झाला विचार ना त्याला. बरं बनलं काय तुझं ते काय मॅरिनेट वगैरे करून चालेल काय केलं आता? मॅरिनेट केलं मटनला मसाल्यात मॅरिनेट केलं आणि आता त्या याच्यात टाकायचं का? त्याला कांदा, चंपारणचे सगळे स्पेशल मसाले आणि मटन आणि तेल अच्छा मस्त मॅरिनेट त्याला आता लावून घेऊ राहिलो. त्याला थोडा वेळ त्याला अरे बंद आहे का? चालू आहे. उकड होत त्याच्यात चिकनवाला. झालं बघून सगळं आता. आग बाहेर पडली ना. कसलं मस्त पैकी निवांत. आता तर चिल करायचं बस. आता चिल करायचं मस्त पैकी जेवण करायचं. तिकडे भारी दिसते तुझ्या मागे सिटी. कुठली सिटी माळशेच का? असं कधी हा टाइम काय आला किती झाले वाजले सांग? आता वाजले भाऊ 8:16. 8:15 वाजले. 16 8:30 समजा 9:30 10 11 पर्यंत बनवून जात आपण सगळे. हा आता हे काय बनून राहिलं बघा? तंदूर का? तंदूर योग्याचा हात एवढा तो एक माई डायरेक्ट तो हात झाला. सकाळी काय म्हणते माहिती आहे का? याने हात लावला असा त्या याला कोणाला आपल्या निघायला असं वाटलं म्हणते ते सोंड झालं माझ्या तोंडावर. याचं झाका नाही करते वाटले असतील ना अजून माझी प्यायला शिवम सगळं आवरून त्याची काय आवरून जे खाली दिसतंय ना रिकामं. आणि आता किती वेळ ठेवायचे? 1-1.5 घंटा दादा 1-1.5 घंटा सीझन कधी होती? मला नाही वाटत शिस्त. मटन आहे ती अजून लाकडं लाव आजूबाजूला कर पात्या. फिश, बांगडा, सुरमई, मटन आणि का रे माझं गावरान चिकन. अरे हे इकडे घे बाजूला. हे नको ते आहे. याच्याबरोबर चटण्या बिटण्या काही नाही आणल्या आपण. शेजवान सॉस आहे ना कुठे? टोमॅटो दे टोमॅटो. घे रे शिवम सॉस. कुठे रे सॉस? योगे हे लावर थोडस. किती वाजले? 11:30 पावणे झाले. आणि थंडी कशी आहे? आता जबरदस्त थंडी आहे. आता बरोबर नव्हती. भारी थंडी असते ना. आता भारी वाटते. वारा चालू आहे ना म्हणून जास्त वाटते. आमचे मेनू पूर्ण रेडी झाले. इकडे चिकन तंदूर, चिकनची भाजी, त्यानंतर त्यांचं चंपारण, इकडे फिश, हे शोपचं पनीर आणि आमची लाइटिंग वगैरे आणि एक नंबर दिसतंय. आता मस्त जेवण वगैरे करू. त्यानंतर बॉनफायर लावलेलं आहे. मस्त गप्पा, बॉनफायर, थंड हवा चालू आहे. एक नंबर सीन आहे. आणि जेवण पण टेस्टी बनलंय. राईस, चिकन आणि सुकं चिकन.
थंडी कमी वाजते. रात्री एकदम गार हवा होती खतरनाक, आणि 2-2:30ला आम्ही झोपलो. जाम थंडी, आता भारी वाटतंय. आणि इकडचा तो सिनियर व्ह्यू पॉईंट आहे, व्ह्यू दाखवतो. टॅडॅन. डोंगरातली सकाळ काहीतरी वेगळीच असते बाय. मस्त एकदम थंडी हवा चालू आहे, ऊन पडलंय बट थंडी नाही वाजत आहे. आणि हा असा आमचा कॅम्प लावून 10 वाजलेत आणि आम्ही आमची पूर्ण कॅम्प रॅपअप केला आहे. कचरा गोळा करून घेतला या बॅगमध्ये, बाहेर जाऊन फेकून देऊ. आणि खूप सुंदर असा एक्सपिरियन्स होता. खूप सुंदर जागा आहे, विंटर कॅम्पिंगसाठी बेस्ट. विंटर कॅम्पची मजा असते की भाई एक नंबर फील येतो. सनसेट खूप सुंदर दिसला आपल्याला. आणि आता आपण जाऊया लेक साईडला, तिथे ब्रेकफास्ट बनवू, ब्रेकफास्ट करू. इथं तर केव पण आहे एक, म्हणून गाड्या आलेल्या भरपूर. म्हणजे आपल्या सह्याद्रीमध्ये असे भरपूरसे स्पॉट आहे पात्या, जे हिडनच आहे अजून. भरपूर लोकांना नाही माहिती, म्हणजे किती एक्सप्लोर करण्यासाठी ते नाही माहिती भाई. पण दिसती ते बघ, ते काय समोर या पुढच्याच नाही गाडी घे का. हा लेनीच ना मग गुफा लेनी ते. चला बस बस बस, हिरो इकडे हिरो पूर्ण घे. हिरो मागे मागे. तरी बघा, पहिला नंबर तुझा. आधी खाऊन घेऊ मग. सो हा स्पॉट आम्ही निवडलेला आहे. इकडे ते खिरेश्वर गाव आहे. इकडे आम्ही गेलेलो हिडन स्पॉट आहे, म्हणजे या साईडला ॲक्च्युली. आणि आता या लेकच्या बाजूला आपल्याला इथे ब्रेकफास्ट बनवायचा आहे. आणि आपल्या ट्रिपचा लास्ट पॉइंट. कुठं आलोय? आपण सह्याद्रीच्या आयलंडवर आलेलो आहे. कसा आहे स्पॉट? एकदम बारीक. ब्रेकफास्टचा सेटअप लावलेला आहे. प्रॉपर व्ह्यू आहे दरांचा. अरे तुला डोंगर रांग आहे पूर्ण, हां मध्ये आयलंड आहे. एक नंबर. तिथे पण कॅम्प लावला, मजा येईल एकदम. बाहेरचं पण घेऊन एक साईड पण आहे. आमचा पत्या नागपूरहून आलेला आहे अशी वाईब घेण्यासाठी. त्याच्यानंतर योग्याने त्याला एकदम त्याच्या हातचं स्पेशल. तर आता पत्या टेस्ट करणार आहे आणि सांगणार आहे. पत्या जबरदस्त, एकदम भारी वाईब. खरंच ना? पूर्ण हॉटेलची वाईब. पण मी काय म्हणतो, तिथच्या त्या पूर्ण करायचं जास्त सेन्स करतात नाही. लोकांना खुश करण्यासाठी तुला पहिले घरचं करायचे. ओके, सो लाईफ जॅकेट घेतलं होतं आम्ही स्पेशली.
डाईव्ह मारण्यासाठी. बट आता ह्या पाण्यात ट्रायल करू आपण. योगेश आणि दादा जाऊन आले, आता माझी बारी. Let's go. हे एक नंबर एक्सपिरियन्स आहे. क्लिपमध्ये उडी मारायच्या आधी इथे आम्ही वॉर्मअप केला आहे. नेक्स्ट ट्रिप क्लिपवर करू. क्लिप आता प्रकार जाणार आहे. काटेवाली पाल्यावर क्लिपवर का होत राहिलो? 1 hour later. 4 वाजलेत आणि खूप सारी मस्ती केली आम्ही. इथेच ब्रंच केला. ऑमलेट, ब्रेड ऑमलेट, चहा वगैरे. पोरांची मस्ती अजून चालूच आहे. इथे सेटअप लावला होता आम्ही आणि एक नंबर जागा आहे बाई. अजून चालूच आहे ती मस्ती. ओके, खूप छान अशी प्लेस आहे. इथे पण आपण कॅम्प करू शकत होतो, बट आपण तिकडे केला आणि इथे स्विम वगैरे केलं. त्याचा एक वेगळा आनंद घेतला आम्ही. आणि आता रेग्युलर मी व्हिडिओ टाकणार आहे, कंटेंट तुमच्यासाठी आणणार आहे. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, लोकेशनबद्दल किंवा काही क्वेश्चन असेल तर कमेंट करून विचारा. आणि मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. इथं अंडा फोडाफाडी विषय झालेला आहे. ए ग्रुप नको, वाया नको घालू. थांब जाणार आहे दोघं. जाणार आहे. नाही फोडाच भाऊ, आता फोडा. दाखव नाही का डोकं दाखव. यार गजल ऐकून काय चल ना दादा लवकर. अरे मला तर घुसू द्या. ए काही तर चांदा चुंदी करशील. पाद्या पाहून बसला का नाही? पत्या उतर बाहेर. मध्ये या. मी आगीजवळ थांबतो भाऊ. काय ऐकलं तू? काय ऐकलं तू? काय म्हणतो असा आवाज काय चालतो? तुझी गांडची आड्या लगेच पळून गेलं. आणि मधात जाऊन बसलो लगे आपली काही हे नाही त्याला. हा? तुम्ही तुम्ही काशी करा. मला यायला बी जागा नाही. ते सगळं सोड. दादा पात्याला घेऊन